काल आपण इकडे आलो आहे शिल्पग्राम रिसॉर्टला आणि इकडे आपला रूम आहे. कालच आपण मालवण सोडलं, खूप सुंदर अनुभव होता तिकडचा. आणि संध्याकाळी आलो होतो आपण 6-6:30ला. तर संध्याकाळी एवढं काही म्हणजे दिसत नव्हतं, अंधार पडला होता ना, त्यामुळे म्हटलं सकाळी दाखवूया. तर आता सकाळचे 6:45 वाजले आणि खूप छान असा व्ह्यू आहे इकडे. पण पक्ष्यांचा आवाज येतो, एकदम मस्त किलबिलाट पक्ष्यांचा वेगवेगळ्या. आणि सकाळी 6ला तर खूपच येत होता, पण अंधार होता, त्यामुळे म्हटलं काही दाखवता येणार नाही. खूप मोठं रिसॉर्ट आहे पण, आणि खूप छान आहे. तर इकडे बघा, इकडे भरपूर कॉटेज आहेत. त्यांनी जरा वेगळ्या पद्धतीची अशी थीम त्यांनी ठेवलेली आहे. म्हणजे असं कौलारू पण आहे बाकीचे, आणि बाकीची अशी घरं आहेत. आणि आतमध्ये बांबूचं सगळं त्यांनी इंटेरियर जे आहे ना, ते बांबूचं असं केलेलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये वेगळं असं छान वाटतं. आणि इकडे हे नवीन बांधकाम आहे, ते आपलं नेहमीचंच आपल्या सिटीमध्ये असतं त्याप्रमाणे. हे बघा, खूप छान वाटतं. आणि बाहेर थोडंसं सिटिंग एरिया दिलेला आहे. ह्या बाजूला इकडे बाल्कनी दिलेली आहे. प्रत्येक रूमला तसंच आहे. त्या ठिकाणी 2 खुर्च्या आणि टी टेबल वगैरे असं त्यांनी अरेंजमेंट केली आहे. मध्ये थोडा स्पेस दिलेला आहे, म्हणजे आजूबाजूचा आवाज आपल्याला येणार नाही आणि गोंगाट नाही, काही नाही, शांतता आहे अगदी. इकडचं हे आपलं आहे. आणि ते म्हटले की 5 जणं तुम्ही आरामात राहू शकतात. त्यांनी आपल्याला 2 मॅट्रेस दिले आहे आणि एक फोल्डिंगचा बेड दिला आहे. तर आम्ही आता इकडे म्हटलं, तर आपल्याला फक्त 1 दिवस इकडे थांबायचं आहे, नंतर आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहे. त्यामुळे मग आम्ही एकच रूम घेतला. तिकडे आपले 2 रूम होते देवबागला, म्हणजे तारकर्लीला जे आपण जिकडे होल्ड केलं होतं तिकडे आपले 2 रूम होते. तर इथे आपण एकच घेतलं. आणि रेट पण खूप रिजनेबल आहे त्यांचे. म्हणजे त्यांनी मला 4,000ला एक रूम म्हटला होता. 4 जणं राहू शकतात त्यामध्ये. आणि तुम्हाला जर 5वा त्याच्यात ॲड करायचं आहे, तर मग तुम्ही 5,500 रुपये, म्हणजे 5,500मध्ये सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी मिळणार आहे. एक्स्ट्रा सगळ्या गोष्टी मिळतील, मग टॉवेल वगैरे हे ते जे असतं आपलं रूम सर्विस ते सगळं. तर म्हटलं चांगलंच आहे मग. आणि म्हणजे मला एक आवडलं की एवढा प्रशस्त एरिया आहे, इतकं छान, इतकं शांत वातावरण, आणि खूप भारीच वाटतं आहे. आणि रूमचं जे भाडं आहे ना, ते खूप रिजनेबल वाटलं मला त्या मानाने. तर तुम्ही जर का आले ना, तर शिल्पग्राम, आम्ही तर म्हणजे जस्ट याच्यावर गुगलवर बघितलं की घरी जायचं होतं, म्हणजे कोल्हापूरला जायचं होतं, पण इकडे आलोच आहेत म्हटलं, तर आपल्याला आज ना सावंतवाडीला जायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही प्लॅन बदलवला आणि सावंतवाडीला आपण थांबूया रात्रभर आणि आज बघूया, कारण इकडे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत ना, मग म्हटलं बघूया ते. आणि ते बघून मग आम्ही पुढे निघणार आहे. मग त्यासाठी आपल्याला थांबायला रूम पाहिजे होती. तर जस्ट गुगलला बघितलं आणि असे म्हणजे टॉप 10चे बघितले कुठले आहेत रिसॉर्ट वगैरे चांगले ह्या एरियात, तर हे दाखवलं. तर मग म्हटलं चला हेच बुक करूया आपण. इकडच्या बाजूला बघू शकता, इकडे पण तुम्ही बसून मस्त सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी छान असं व्ह्यूचा आनंद घेऊ शकतात. आणि या बाजूला इकडे पण रिसॉर्ट आहेत. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल ह्या बाजूला. हां हां, इकडच्या बाजूला काहीतरी त्यांचं प्लॅनिंग असेल, ते चाललं आहे काम, पण सध्या बंद दिसतं आहे. शेततळ्यासारखं काहीतरी करून ठेवलं आहे त्यांनी. आणि इकडे बघू शकता, इकडे आता स्विमिंग पूल वगैरे. रात्री आलो तर रात्री, म्हणजे संध्याकाळी आलो त्यावेळेस पोहत होते मुलं लहान लहान. आणि टायमिंग आहे त्यांचं 7पर्यंत आपण एन्जॉय करू शकतो स्विमिंग पूलमध्ये. लहान मुलांसाठी छान आहे, तसं मोठे पण करू शकतात स्विमिंग वगैरे, पण लहान मुलं बरेच दिसले आम्हाला संध्याकाळी आम्ही आलो तर. या बाजूला पण मोठाच एरिया आहे. इकडे असं थोडासा देखावा केलेला आहे. की आपण इकडे बघितले होते कण्हेरी म्हटलं, त्या पद्धतीने थोडंसं दिसतं इकडे केलेलं. इकडे बघू शकता, छान आहे तसं एकंदरीत. आणि इकडे जे समोर दिसतं आहे ना, तर या बाजूला इकडे त्यांचं किचन आहे आणि वरच्या बाजूला रेस्टॉरंट आहे त्यांचं. आणि इकडे बसण्यासाठी टेबल वगैरे आहे, छान आहे, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात आहे, मस्त वाटतं अगदी. तर इकडे दाखवते तुम्हाला, इकडे काय
इकडे वॉशरूम वगैरे आहेत या बाजूला. इकडे वॉशरूम आहेत कॉमन असे, बाहेरचे जे येणारे लोक आहे की जे असताना फक्त जेवण वगैरे करून जायचे आहे लागलीच त्यांच्यासाठी इकडे आहे. आणि आपले तर रूमलाच अटॅच आहे, आपण ज्यांनी इथे जे थांबले आहेत. इकडच्या बाजूला पण इकडे रेस्टॉरंट आहे, दाखवते त्या बाजूने तुम्हाला. हे बघा इकडे ह्या डस्टबिन आहेत, झाडाच्या खालचा जो भाग असतो त्या याच्याने केलेले आहेत त्यांनी. आणि जरा अट्रॅक्टिव्ह असल्या म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं जरा कचरा वगैरे टाकलेला. तर इकडच्या बाजूला रेस्टॉरंट आहे त्यांचं. आणि इकडे काहीतरी प्रोग्राम वगैरे होता वाटतं त्यामुळे आहे हे, पण आता काढलं गेलं आहे ते. इकडे पार्किंग वगैरे आहे, खूप मोठा एरिया आहे आणि प्रशस्त एरिया आहे. आणि झाडं वगैरे खूप लावली त्यांनी त्यामुळे छान वाटतं. इकडे आपण ह्या बाजूने असं एंट्रन्स केला होता इकडच्या बाजूला. ही मागची बाजू आहे. तर इकडे बघू शकता, इकडे इकडे फॅमिली गार्डन आहे. तर ह्या बाजूला इकडे जेवणाची वगैरे उत्तम सोय आहे, फॅमिलीसाठी चांगलं आहे. आणि रात्री आम्ही तिकडच्या बाजूला बसलो होतो, तिकडे AC रूम वगैरे पण आहेत आणि ज्यांना इकडे बसायचं आहे तर इकडे ते बसू शकतात. इकडे पण छान सोय केली त्यांनी आणि खूपच मस्त वाटलं मला तर. म्हणजे असंच रँडमली आम्ही बघितलं की कुठलं बरं पडेल, चांगलं पडेल आपल्याला जवळ. तर हेच एकदम खूप छान होतं आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे खूप भारी वाटलं. इकडच्या बाजूला बघू शकता तर सगळी त्यांची साफसफाई चाललेली आहे आणि म्हटलं तुम्हाला दाखवूया सगळं. तर इकडून आता आपण इकडे वरती पण जाऊ शकतो या बाजूला. आता इकडूनच जाऊया आपण वरती. इथे पण असं प्रोग्रामचाच हा मंडप टाकलेला आहे त्यांनी. बड्डे पार्टी वगैरे काही असली का त्याचं पण ते म्हणजे सगळे आपल्याला अरेंजमेंट वगैरे करून देतात. इकडे आपली गाडी पार्क केली आहे आणि बऱ्याचशा गाड्या लागल्या इकडे पण. तर ह्या बाजूला इकडे सगळं म्हणजे केलेलं आहे त्यांनी. त्या तिकडच्या बाजूला पण खूप सुंदर आता म्हणजे क्रिसमस ट्री वगैरे यांनी सजवलं आहे छान. इकडून हा पार्किंग एरियाकडे जाणारा रस्ता आहे. इकडे वॉचमन वगैरेसाठी आहे या बाजूला समोर. पक्ष्यांचे आवाज तुम्ही ऐकू शकता, खूप सुंदर आवाज येतात. या बाजूला आता रिसेप्शन वगैरे आहे या ठिकाणी आणि इकडेच बरीच असं म्हणजे रेस्टॉरंट आहे, नंतर कॉन्फरन्स हॉल आहे, विला रूम्स आहे, स्विमिंग पूल आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत तिकडे बघण्यासारख्या. सुंदर असा व्ह्यू बघा समोर. बघा इकडे बागकाम करत आहे हे दोघं. भारीच वाटलं, छान आहे मुलांसाठी आणि असं फॅमिलीसाठी पण छान आहे. मीटिंग्स वगैरे असल्या काय असलं तर ऑफिशियल असे त्यासाठी पण इकडे येऊ शकतो आपण. कॉन्फरन्स हॉल वगैरे पण आहे या बाजूला. आणि इकडच्या बाजूला रेस्टॉरंट आहे वाटतं त्यांचं, AC रेस्टॉरंट आहे. तर ते बघा समोर बघू शकताय तुम्ही इकडे. तर सुंदर असं आहे सगळं त्यांनी मॅनेज केलेलं. एवढं व्ह्यू बघू शकताय. सकाळी 7 वाजेला पण घेतलेला आहे हा व्ह्यू.
सुंदरच आहे अगदी, म्हणजे खूप मोठी जागा आहे आणि छान त्यांनी अरेंज केलेलं आहे सगळं फॅमिलीसाठी वगैरे. मग असे दाखवलं तुम्हाला, तर तिकडूनच आपण आता बाहेर निघतोय. एकंदरीत मला तर अगदी भारी वाटलं. आणि इकडे अजून थोडंसं प्लॅनिंग आहे वाटतं त्या बाजूला त्यांचं, तर चाललं तिकडे पण बांधकाम वगैरे. तर तुम्ही जर का आले ना, तर मग आम्हाला तर वाटलं नव्हतं की एवढ्या ऐन वेळेला, कारण आता ना ख्रिसमसच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे मग असं रूम्स वगैरे ॲव्हेलेबल होतील असं मला वाटलं नव्हतं. इकडे खूप गर्दी आहे, म्हणजे तिकडे त्यांचा तो मोठा सण असतो, अगदी मोठा सण, की जसं म्हणजे आपल्याकडे दिवाळी वगैरे असते ना, तसं त्यांच्याकडे आहे ते. म्हणजे क्रिसमसचं खूप हे आहे त्यांच्यासाठी. तर त्यांची तर दिवाळीच असते, लायटिंग्स वगैरे असं खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे त्यांना त्यांचे कार्यक्रम चालतात. आणि त्यासाठी बाहेरून पण जे बाहेरगावी असतात ना, ते पण इकडे आलेले असतात. त्यामुळे मग असं वाटलं ना की रूम्स वगैरे आपल्याला काही मिळणार नाही, पण अतिशय सुंदर आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे, तर ते आवडलं आम्हाला. तर ऐन वेळेला असं रूम मिळणं म्हणजे अवघड म्हटलं, पण आता मिळालं आहे आपल्याला. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, तुम्हाला यायचं असेल तर चांगलंच आहे. म्हणजे तुम्ही सर्च करू शकता आणि बघू शकता, येऊ शकतात. जसं आपण फोटो वगैरे बघितले गुगलला, रूम पण सेम तशीच आहे, प्रीमियम रूम आहे आपली आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आहे. आता परत जाऊया रूमवर. तुम्हाला ऑलमोस्ट सगळं दाखवलं आहे मी.